जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती जळगाव न्यूज. जामोद तालुक्यात शाळा दुरुस्तीच्या कामात मोठा भ्रष्टाचार. मार्च एंडिंगच्या घाईत बोगस बिले काढण्याचा घाट. जळगाव जामोद सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी भागातील शाळांच्या दुरुस्ती आणि रंगरंगोटीच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून शासनाच्या निधीची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून कामाची सखोल चौकशी झाल्याशिवाय ठेकेदाराची बिले अदा करू नयेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील गारपेठ जुने, हणवतखेड, कहूपाटा आणि उमापूर यांसारख्या अनेक गावांमधील शाळांच्या दुरुस्तीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. यामध्ये शाळांची रंगरंगोटी, नवीन टीनपत्रे बसवणे आणि गेट बसवण्यासारख्या कामांचा समावेश आहे. मात्र ही सर्व कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गारपेठमधील शाळेची संरक्षण भिंत फक्त समोरची करण्यात आली, तेही 40 ते 45 फूट. बोर्डवर खर्च 8 लाख दाखवलेला आहे. स्थानिकांचे गंभीर आरोप. निकृष्ट साहित्य. कामात अतिशय हलक्या प्रतीची रेती आणि इतर बांधकाम साहित्य वापरले जात आहे. बोगस गेट. शाळांना बसवण्यात आलेले लोखंडी गेट अत्यंत कमकुवत आणि बोगस दर्जाचे आहेत. निधीचा संशय. हे काम अंदाजे 8 लाख रुपयांचे असल्याचे बोलले जात आहे. मात्र प्रत्यक्ष कामाचा दर्जा पाहता इतका निधी खरोखर खर्च झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मार्च एंडिंगचे निमित्त साधून बिले लाटण्याचा प्रयत्न. आदिवासी भाग असल्याने याकडे कोणाचे लक्ष जाणार नाही अशा आविर्भावात ठेकेदार काम उरकत असल्याचा आरोप जनतेने केला आहे. सध्या मार्च महिना संपत असल्याने घाईघाईत ही बोगस कामे पूर्ण दाखवून प्रशासनाकडून बिले काढून घेण्याचा घाट घातला जात आहे. आदिवासी मुलांच्या शाळांशी असा खेळ खेळला जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. जोपर्यंत या कामाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी होत नाही आणि कामाची गुणवत्ता तपासली जात नाही, तोपर्यंत ठेकेदाराला 1 रुपयाही दिला जाऊ नये, अशी आग्रही मागणी परिसरातील संतप्त नागरिकांनी केली आहे.